जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे मी मुद्दा। तर मुद्दा काय आहे तर महाराष्ट्राचे असं म्हणल्यापेक्षा आपण म्हणू शकतो भारताचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना भेटलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023। आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा संपूर्ण इतिहास, कधीपासून सुरुवात झाला, पहिला दुसरा पुरस्कार कोणाला भेटला, तत्पूर्वीचा म्हणू शकतो एक प्रकारे अशोक सराफजी यांच्या पूर्वीचा कोणाला भेटला, संपूर्ण गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहे। त्यामध्ये कोणाकोणाला दिला जातो, पुरस्काराची रक्कम कशी आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे। आणि शेवटी आपण काय करणार आहे, अशोकजी सराफ यांच्याविषयी पण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहे। आणि मी तुम्हाला शेवटी एक क्वेश्चन सुद्धा सांगणार आहे, त्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे, ठीक आहे। चला तर मग स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला, ठीक आहे। बघा, तत्पूर्वी विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला इसवी सन 1707 ते 1947 पर्यंतचा इतिहास कव्हर केला जाणार आहे। आणि हे पुस्तक म्हणू एक प्रकारे बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राहणार आहे, ठीक आहे। चला बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 यामध्ये बघा तुम्ही महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आपण म्हणू शकतो। जसा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न, तसाच महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर महाराष्ट्र भूषण याविषयी पाहणार आहे। आणि बघा, या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1996 ला, 1996 या वर्षी झालेले आहे। आणि त्या वर्षी तुम्हाला माहित असेल की बीजेपी म्हणजेच भाजपा आणि शिवसेना ह्या दोघांच्या युतीचं सरकार अस्तित्वामध्ये होतं। आणि त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आपल्याला दिसून येतात कधी तर 1996 ला। त्यावेळेस म्हणू शकतो एक प्रकारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता, म्हणू शकतो एक प्रकारे, ठीक आहे। त्यानंतर 1996 ची तुम्हाला एक गोष्ट माहित असायला पाहिजे की त्यावेळेस इनडायरेक्टली सरकार कोण चालवत होते तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चालवत होते। आणि त्यांनीच म्हणू शकतो एक प्रकारे हा पुरस्कार त्यांच्याच आवडते व्यक्तिमत्व म्हणजेच त्यांचे शाळेतील शिक्षक पु ल देशपांडे आणि म्हणू शकतो एक प्रकारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांना पहिला पुरस्कार जाहीर केला होता, हे तुम्हाला ध्यानात असायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर या पुरस्कारासाठी तुम्हाला एकूण 25 लाख रुपये प्राप्त होतात। किती रुपये? 25 लाख रुपये, 25 लाख रुपये। त्यानंतर आपण पाहणारच आहे की सुरुवातीला किती रक्कम होती, त्यानंतर किती रक्कम होती, ह्या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणारच आहे। तत्पूर्वी बघा, 25 लाख रुपये, त्यानंतर स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र एक प्रकारे दिलं जाते, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र सुद्धा दिलं जाते। आणि सोबतच 25 लाख रुपये सुद्धा या पुरस्कारासाठी दिले जातात, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं, ठीक आहे। नंतर बघा, सुरुवातीला हा पुरस्कार काही मोजक्या क्षेत्रामध्ये दिला जायचा, जसे की साहित्य, ठीक आहे, साहित्य म्हणू शकतो, नंतर कला आहे, क्रीडा आहे, नंतर विज्ञान म्हणू शकतो, या क्षेत्रामध्येच मुख्यतः दिला जायचा। नंतर काय केलं, हा सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन आणि सोबतच आरोग्य सेवा या क्षेत्रामध्ये सुद्धा हा पुरस्कार दिला जात आहे। बघा, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, आता त्याच्यामध्ये ऍड काय झालं नव्याने, सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा या क्षेत्राचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी नेमकी अट काय आहे तर ध्यानात ठेवा की म्हणजे कोणाला दिला जातो। अट काय आहे बघा की महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये निरपेक्ष पद्धतीने सेवा करून, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये निरपेक्ष पद्धतीने सेवा करून मानवी कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो। कुणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला दिला जातो तर महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे, निरपेक्ष पद्धतीने सेवा करून मानवी कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। आणि सध्या जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे त्याच्या अध्यक्षाखाली एक म्हणजे म्हणू शकतो एक समिती स्थापन केली जाते, त्यांच्या अध्यक्षाखाली कोण होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि त्यांनी हा पुरस्कार म्हणू शकतो एक प्रकारे शिफारस केलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणारे 1900 व्यक्तिमत्व कोण होते तर अप्पासाहेब धर्माधिकारी। 1900 व्यक्तिमत्व कोण होते तर अप्पासाहेब धर्माधिकारी। ह्यांना विशेषतः मेन्शन करण्याचं कारण काय होतं तर ध्यानात ठेवा की ह्यांना जेव्हा पुरस्कार आपण म्हणू शकतो एक प्रकारे देण्यात आला होता, जाहीर करण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये एक प्रकारे उष्माघाताने म्हणू शकतो की काही व्यक्तींचा काय झाली होती, डेथ झाली होती, त्याच्यामुळे हा कार्यक्रम खूपच गाजला होता, ठीक आहे। त्यामुळे मी हे इथं मेन्शन केलेलं आहे। आता पुढे बघा, 2023 पासून या पुरस्काराची रक्कम 10 लाखावरून 25 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे। आता सध्या किती आहे मग 25 लाख रुपये। मात्र सुरुवातीपासून 10 लाख रुपये होती का तर नाही, सुरुवातीला 5 लाख रुपये होते, त्यानंतर 2012ला 10 लाख रुपये इतकी झालेली आहे। 2012ला 10 लाख रुपये इतकी रक्कम झालेली आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे।
त्यानंतर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल आणखी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, कारण की खूपच हा पुरस्कार यावर्षी गाजलेला आहे, कारण की सर्वांचे लाडके अभिनेते अशोकजी सराफ यांना हा पुरस्कार भेटलेला आहे आणि एक्झाममध्ये त्यामुळे विचारण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत. ठीक आहे, बघा 2012 पासून हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींना सुद्धा दिला जातोय. 2012 पासून हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींना सुद्धा दिला जातोय. मात्र अट काय आहे ध्यानात ठेवा की त्या व्यक्तीनं ॲटलिस्ट किमान 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काय केलं पाहिजे, वास्तव्य करायला पाहिजे. 15 वर्षापासून त्यानं वास्तव्य असायला पाहिजे कुठे, महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि एक पॉईंट ध्यानात ठेवा की आतापर्यंत कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीस हा पुरस्कार दिला गेलेला नाही अजून तरी. ठीक आहे, नंतर महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झालेला आहे, आता पद्म पुरस्कार 3 प्रकारचे आहेत, पद्मविभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण 3 प्रकारचे आहेत. तर त्या 3 पुरस्कारापैकी जर महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीला तो पुरस्कार प्राप्त झाला असेल तर हा पुरस्कार देताना, कोणत्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना प्राधान्य त्याच व्यक्तीला दिलं जाईल, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि आतापर्यंत 4 महिलांना, किती महिलांना, 4 महिलांना म्हणून सुद्धा एक प्रकारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आतापर्यंतचे विजेते बघा 20 आहेत. एकूण किती आहेत, 20. 1996 ला सुरुवात झालेला आहे, मात्र आतापर्यंत फक्त 18 वर्षीच एक प्रकारे हा जाहीर झालेला आहे. एकूण 18 वर्ष झाले म्हणून सुद्धा आपण जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2008 साली 2 व्यक्तीला देण्यात आला होता आणि त्यानंतर अभयभंग आणि राणीभंग या म्हणून सुद्धा पती पत्नीला पण हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे ते 20 व्यक्ती झाले आणि 18 वर्ष झालेले आहेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. पहिले पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम देशपांडे यांना 1996चा पुरस्कार भेटला होता साहित्य क्षेत्रामध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा कोणाला भेटला होता, लता मंगेशकर यांना 1997चा कला क्षेत्रामध्ये भेटला होता. कोणत्या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये. त्यानंतर 19वा भेटला होता निपुण धर्माधिकारी आणि याच्या पूर्वी यांच्या वडिलांना सुद्धा पुरस्कार भेटला होता, म्हणजे पिता पुत्राची जोडींना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर 20वा कोणाला भेटला आहे तर अशोक सराफ यांना भेटलेला आहे. कला क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो एक प्रकारे. ठीक आहे, अभिनय क्षेत्र किंवा कला क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा अशोक सराफजी यांच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती बघूया. आता यांचा जन्म कुठे झाला होता, ध्यानात ठेवा, मुंबईमध्ये जन्म झालेला आहे यांचा. ठीक आहे, मूळचे ते बेळगाव कर्नाटकचे म्हणू शकतो एक प्रकारे, मात्र त्यांचा जन्म कुठे झालेला आहे, मुंबईमध्ये झालेला आहे. त्यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला आहे. ह्यांनी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित असेल की विनोदी भूमिका, महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी गाजलेच कशामुळे तर विनोदी भूमिकामुळे. जसं उदाहरणामध्ये आपण मूव्हीज पण म्हणू शकतो, अशी ही बनवाबनवी ह्या मूव्हीमध्ये आहेत. ठीक आहे, नंतर गाजलेले इतर पण आहेत. समजा चित्रपट आपण पुढे पाहणारच आहे तर भरपूर साऱ्या चित्रपटामध्ये त्यांनी विनोदी भूमिका गाजवलेल्या आहेत. मात्र सोबतच त्यांच्या गंभीर भूमिका सुद्धा खूपच गाजलेल्या आहेत आणि सोबतच त्यांनी ध्यानात खलनायकी भूमिका सुद्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. त्यामुळे हे म्हणू शकतो एक प्रकारे ऑलराऊंडर प्लेअर होते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सोबतच म्हणू शकतो भारतामध्ये काय केलेलं आहे, एक प्रकारे चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांचं स्वतःचं एक आत्मचरित्र सुद्धा आहे. त्या चरित्राचं नाव ध्यानात ठेवा, मी बहुरूपी त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे, जे ग्रंथाली प्रकाशननं काय केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे ठीक आहे, हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा त्यांच्याविषयी आपण थोडके जे एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण की डायरेक्ट काही चित्रपट, काही नाटक, काही म्हणू शकतो हिंदी चित्रपट मेन्शन केले जाऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला मोजके चित्रपट मेन्शन केलेले आहेत. बघा हमीदाबाईची कोठी हे प्रमुख नाटक, खूपच गाजलेले नाटक आहे बरं का हे. हमीदाबाईची कोठी, जसं नाना पाटेकरजी म्हणू शकतो याच्यामध्ये सहभागी होते, तर हे महत्त्वाचं नाटक आहे. प्रमुख नाटकमध्ये हमीदाबाईची कोठी हे नाटक पण त्यांनी म्हणू शकतो एक प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर मराठी चित्रपटामध्ये फेमस चित्रपट आहे तर पांडू हवालदार. कोणता, पांडू हवालदार चित्रपट आहे. त्यानंतर अशी ही बनवाबनवी, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणू शकतो अशी ही बनवाबनवी. हे बघा त्याचं पोस्टर आहे. त्यामध्ये लक्ष्मणजी बेर्डे, सचिनजी होते. ठीक आहे, ते पण तुम्हाला ध्यान ठेवायचं. ह्या तिकडीनं काय केलं होतं, तिकडी आणि आणखी एक ऍक्टर होते, ह्या चौकडीनं म्हणू शकतो एक प्रकारे हा चित्रपट खूपच गाजवला होता. ह्यामध्ये भरपूर सारे म्हणजे म्हणू शकतो प्रसिद्ध असे गाणे सुद्धा आपणास दिसून येतात. ठीक आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारे डायलॉग पण होते जे आता पण म्हणले जातात. त्यामुळे हा चित्रपट म्हणू शकतो एक प्रकारे मीम्सच्या दुनियेचा राजाच आहे एक प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला मीम्सची दुनिया माहित असेल ना, त्या मीमच्या दुनियाचा पण हा चित्रपट राजा आहे. ठीक आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मणजी बेर्डे यांनी पण खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि सोबतच अशोकजी सराफ यांनी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर ह्यांनी बहुरूपी चित्रपट म्हणू शकतो.
अशी ही बनवाबनवी, एक डाव भूताचा आणि निशाणी डाव अंगठा, हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहायलाच पाहिजे. निशाणी डाव अंगठा एज्युकेशन सिस्टमवर बनवलेला हा चित्रपट आहे. यामध्ये अशोकजी सराफ यांनी हेडमास्टरची भूमिका केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इतर सुद्धा मकरंद अनासपुरे सारखे चांगले म्हणू शकतो हुरहुनरी आपण म्हणतो अभिनेते त्या ठिकाणी आहेत. आणि तो चित्रपट म्हणू शकतो शिक्षण व्यवस्थेविषयी खूपच चांगल्या प्रमाणे भाष्य केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला ध्यान रात्रशाळा विषय म्हणू शकतो एक प्रकारचे चित्रपट आहे. त्यानंतर बघा हिंदी चित्रपटामध्ये बेनाम बादशाह, यस बॉस आणि सिंघम. ठीक आहे, सिंघममध्ये तुम्ही पाहिलं असेल की भरपूर सारे डायलॉग पण त्यांचे कॉमेडी डायलॉग आहे तर तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, त्यानंतर कर्ण अर्जुन सुद्धा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. त्या चित्रपटामध्ये त्यांचे फेमस ठाकूर तो गयो असं एक डायलॉग पण आहे, तो खूपच गाजला होता. तर अशा प्रकारे त्यांनी खूप महत्त्वाचे कार्य केलेले आपणास दिसून येतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अशोक मामाविषयी भरपूर सारी माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, एका प्रश्नाचं आन्सर द्यायचं आहे. तो म्हणजे आतापर्यंत किती महिलांना म्हणू शकतो एक प्रकारे हा पुरस्कार भेटलाय. किती महिलांना हा पुरस्कार प्राप्त आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की पहिले विजेते कोण आहेत. पहिले विजेते कोण आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आणि तिसरं म्हणजे पुरस्कार रक्कम सध्या किती आहे हे तुम्हाला 3 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे, चालतंय. अशा प्रकारे आपण आजचा महत्त्वाचा मुद्दा कव्हर केलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला आणखी जर काही पॉईंट माहीत असतील आणि तुम्हाला ज्या पॉईंटवर लेक्चर घ्यायचं असेल किंवा म्हणू शकतो सेशन घ्यायचं असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत चला. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.